नमस्कार, मी रचना विचारे. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे वास्तुशास्त्र आणि नवरात्रोत्सव. याच विषयावर आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर सर. तुमचं साम टीव्हीच्या या महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात स्वागत. ओम साईराम. ओम साईराम. आपण सरांना गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर ओळखतोय. सरांचा वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राचाही गाढा अभ्यास आहे, गाढा अनुभव आहे. आजच्या या विषयावर अर्थातच वास्तुशास्त्र आणि नवरात्रोत्सव या विषयाच्या संदर्भात जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील, अर्थात शंकाही जर असतील, तर आम्हाला निश्चित फोन करा, जरूर फोन करा. त्यासाठी आमचा हा फोन नंबर तुम्ही लिहून घ्या, 022-6684-3333. सर, नवरात्रोत्सव सुरू झाले. आजचा चौथा दिवस आहे, चौथ्या माळेचा आजचा खरं तर दिवस आहे. लाल रंग आहे. अगदी बरोबर. सगळ्यात आधी म्हणजे मला हे विचारायचं म्हणजे की नवरात्रोत्सवात आपण 9 दिवस घट बसवतो, तर ही घट बसवण्यामागची नेमकी काय संकल्पना आहे? बरोबर. काय माहिती का की मुळामध्ये आपल्या सृष्टीची जी रचना बघितली तर उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा पद्धतीची ही रचना आहे. आता रचना तू घटाची जर रचना बघशील तर माणसाच्या शरीराला घट म्हटलं गेलंय. माणसाचं शरीर हे घटाने युक्त आहे आणि त्या घटाला म्हणजे आजही आपण जे घरामध्ये घट बसवतो ते घट हे आपल्या शरीराचं प्रतीक आहे. त्याचबरोबर त्याच्या बाजूने आपण काळी माती टाकतो आणि त्याच्यामध्ये बीजारोपण करतो. हे जे प्रतीक आहे हे सृजनाचं किंवा उत्पत्तीचं प्रतीक आहे. त्याचबरोबर आपण त्याला 9 दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या माळा त्या घटाला अर्पण करतो. थोडक्यात काय सृष्टी निर्मितीचं प्रतीक आहे. त्याच्यावरती वरुण कलश किंवा तुमच्या कुळदेवतीचं स्टाक काही ठिकाणी स्थापन केला जातो. आणि या सगळ्या मागे एकच संकल्पना असते, ती म्हणजे ह्या 9 दिवसामध्ये जो देवीने निकराशी युद्ध केलं होतं महिषासुराशी आणि त्याचा जो तिने निपात केला होता, हा जो सगळा कालावधी आहे हा या 9 दिवसाचा आहे. आणि थोडक्यात काय तर ही नवदुर्गेचा स्मरणाचा कालावधी आहे. पहिली शैलपुत्री आहे, दुसरी ब्रह्मचारिणी आहे, तिसरी चंद्रघटा आहे, मग कुष्मांडा आहे. अशा ह्या नवदुर्गा आहेत. मग कात्यायनी आहे, त्याच्यानंतर महागौरी आहे. अशा या नवदुर्गा आहेत. या नवदुर्गा ह्या कालरात्री आहे. या नवदुर्गा वेगवेगळ्या 9 शक्तींचं प्रतीक मानल्या गेल्या आहेत. प्रत्येकामागे वेगवेगळी आख्यायिका जरी असली तरी या नवदुर्गा आपल्या वास्तूमध्ये सुद्धा स्थानापन्न झाल्या. ते बऱ्याच लोकांना माहीत नसतं. तुमच्या वास्तूचे जेव्हा आपण 9 आणि 9 म्हणजे 9 81 भाग केले जातात, त्या 81 भागांमध्ये देवींचं वास्तव्य सर्वात जास्ती प्रमाणात असते. बऱ्याच लोकांना माहीत नसतं. किंबहुना वास्तुशांती करताना या षोडश मातृकांची स्थापना गवांच्या माध्यमातून आणि सुपारीच्या माध्यमातून केली जाते. गौरी पद्माशची मेघा जया विजया देवसेना स्वदा स्वाहा मातृ लोकमातृ घृतिमातृ तथा लोकमात्र हा अशा पद्धतीने त्या मातृपीठाची स्थापना करून त्याची पूजा केली जाते. रचना या सगळ्या मागे एकच काळ काय की पूर्वीचा जो काळ होता तो काळ पुरुष प्रधान संस्कृतीचा होता. किंबहुना वेद आणि पुराणांमध्ये सुद्धा हे स्पष्टपणाने सांगितले की जेवढं पुरुषाला महत्व आहे त्याच्या कितीतरी पट स्त्रीला महत्व आहे. आणि म्हणूनच पुरुषाला जर त्यांनी शिव मानलंय तर स्त्रीला त्यांनी शक्ती मानली. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या 9 दिवसामध्ये साधक ज्या उपासना करतात त्यात पहिल्या 7 दिवसामध्ये जी आपल्या पाठीमागे कुंडली असते माकड हाडाच्या वर, म्हणजे भगवान ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले कुंडलिनीबद्दल अभ्यासही चालू आहे, संशोधन चालू आहे. काही लोक तीव्र बुद्धिमत्तेचे असतात. आता मध्यंतरी आपण एका ठिकाणी पाहिलं मी की एक तो काहीतरी 5-7 वर्षाचा मुलगा देशांची नावं धडाधड सांगतो, त्यांच्या राजधान्या सांगतो वगैरे वगैरे. कुठनं आली ही बुद्धिमत्ता? म्हणजे याला कुठली तरी सिद्धिदात्री प्रसन्न आहे. म्हणजे जी शेवटची देवी आहे नवदुर्गांमधली सिद्धिदात्री, त्यातला इतकी अफाट किंवा अल्बर्ट आईन्स्टाईन असतील किंवा अद्वितीय ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे अशा मंडळींचा आपण विचार करतो, अरे ही माणसं एवढी बुद्धिमान कशी? तर यांना या 9 दुर्गांपैकी एक दुर्गा प्रसन्न, म्हणजे ती दुर्गा तुमच्या शरीरात हे आपल्याला माहित नसतं. प्रत्येक पुरुषामध्ये सुद्धा स्त्री लपलेली असते. मला सांगा, तुम्ही एवढे आता बरीच पुरुष मंडळी बघतायत, स्त्रियाही बघतायत, कोणचा पुरुष आहे असा की महिन्याभरात त्याने आरशात तोंड बघितलं नाही? सांगा. प्रत्येक पुरुषाला स्त्रीसारखं सजावं धजावं वाटतंच. याचाच अर्थ प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री लपलेली असते. आणि म्हणूनच शिवशंकराने अर्धनारी नटेश्वराचं रूप घेऊन सांगितलंय की ती स्त्री आणि मी काही वेगळा नाही, मी आणि पुरुष आणि स्त्री हे एकाच आहेत. तुला आश्चर्य वाटेल, त्यातली जी कात्यायनी आहे, कत ऋषी जे होते त्या कत ऋषींचा कात्य नावाचा ब्रह्मर्षी पुत्र होता. आणि या मुलाने मुलगी व्हावी म्हणून आणि पार्वती त्याच्या पोटी जन्माला यावी म्हणून काही 1000 वर्ष तपश्चर्या केली. अरे काय सांगतात ही पुराणं? काय सांगतात ही पुराणं? पुराणं हेच सांगतात की तुम्ही मुली होतात तर तुम्ही उपासना करा मुली होण्यासाठी. आणि आम्ही आता काय करतो की मुलगी गर्भात आहे तर तिची मान पिरगळून टाकतो, रस्त्यावरती फेकून देतो. मुलगी झाली म्हणून आमची तोंड पडतात. अरे ही साक्षात जगत जननी तुमच्या घरामध्ये जेव्हा जन्माला येते, महर्षी कत आणि कात्यांनी सुद्धा त्या मुलीने पोटी आपला जन्म घ्यावा म्हणून हजारो वर्ष तपश्चर्या केली. आणि तुमच्या नशिबाने तुम्हाला जर मुलगी झाली तर त्या मुलीचा त्याग तुम्ही करता. याचे इतकं दुर्दैव काही नाही. आणि या 9 दुर्गांचं स्मरण म्हणजेच तुमच्या घरात असलेल्या तुमच्या मुली, बाळी, बहिणी, आई यांचं स्मरण आणि त्यांचं प्रेम आणि त्यांच्यावरती असलेला तुमचा जिव्हाळा आणि त्यांची केलेली पूजा म्हणजेच ही पूजा आहे.
मला वाटतं की आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुठेतरी आणखीन एक महत्त्वाचा मेसेज खरं तुम्ही देताय, तो म्हणजे स्त्री शक्तीला आपल्याला कसं जागृत केलं पाहिजे आणि स्त्री शक्ती टिकवून कशी ठेवायची. आणि उल्लेख पण खूप छान झाला तो म्हणजे नवदुर्गेच्या अनुषंगाने 9 शक्तीचं प्रतीक खरं तर आपल्या समोर येत असतं. आणि सर म्हणूनच मला हे विचारायचं की जेव्हा आपण म्हणतो की नवदुर्गा आहे, त्या 9 ते अवतार आहेत, तर मग कोणत्या त्या अवताराची आपण कायमस्वरूपी पूजा करू शकतो? मुळामध्ये नवदुर्गा ह्या एक तर त्या सगळ्या एकच आहेत, वेगवेगळ्या स्वरूपातल्या आहेत. पहिली शैलपुत्री आहे, तिने पतीबद्दलचा आदर, म्हणजे प्रत्येक देवीच्या माध्यमातून हेच सांगितलेले काही ना काहीतरी रूपक आहेत. त्याच्यामध्ये कालरात्री आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की देवीचं वाहन म्हटलं तर आपण सिंह म्हणतो, पण बऱ्याच मंडळींना हे माहित नाही की देवीचं वाहन गाढव सुद्धा आहे. देवीचं वाहन वृष म्हणजे बैल सुद्धा आहे. ती कमळावर सुद्धा बसलेली आहे. म्हणजे ह्या नवदुर्गांमधली आहे जी काल रात्री ती गाढवावर बसलेली आहे. तिचे केस पिंजारलेले, तिच्या गळ्यामध्ये हाडकांच्या माळा आहेत, तिला 3 डोळे आहेत, ती उग्र स्वरूपाची आहे, ती काळी कभिन्न आहे, दिसायला अत्यंत विक्षिप्त आणि विचित्र आहे, ती भयंकर आहे. पण ती भयंकर कोणासाठी आहे तर ती आपल्यासाठी नाही, तर ती आपल्यातल्या ज्या असुरी शक्ती असतात त्यांचे दमन होण्यासाठी आहे. म्हणजे राक्षसांसाठी, भूत प्रेत पेशांच्यासाठी ती तशी झालेली आहे. देवीची ही वेगवेगळी रूपं म्हणजे समाजातल्या वेगवेगळ्या स्त्रियांचं प्रतीक. अगदी खरं. आम्ही किरण बेदी बघतो, आम्ही चांगल्या चांगल्या स्त्रिया बघतो की ज्या खूप पाटकर ताई असतील किंवा आमट्यांच्या घरामध्ये त्यांच्या राबणाऱ्या सोनं असतील किंवा तू आहेस. म्हणजे प्रत्येक स्त्री जी काही ना काहीतरी आपापल्या क्षेत्रात काम करते, हे तुम्ही दुर्गेचं स्वरूप आहे ना. प्रत्येकीचं कार्य वेगवेगळं आहे, त्यामुळे प्रत्येकीचं नाव वेगळं आहे, परंतु तत्व मात्र एकच आहे, ते म्हणजे स्त्री तत्व. आणि स्त्री तत्व म्हणजे शक्ती तत्व, आणि म्हणून शक्ती तत्व म्हणून नवदुर्गेची पूजा म्हणजेच पार्वतीची पूजा, म्हणजेच लक्ष्मीची पूजा, म्हणजेच महासरस्वतीची पूजा. आता तू परत मला हा प्रश्न जो विचारला की बा कुठल्या स्वरूपात पूजा करायची, तर त्यासाठी तुम्हाला तुमची एक कुळदेवी दिलेली असते. लोक मातरा म्हणतात तिला. कोणची कुळदेवी तुमची कोणची आहे तिची तुम्ही उपासना करणं. 3.5 शक्तिपीठ या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहेत, आणि या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला कुळदेवी आहे. तो कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, हिंदू धर्माशी संबंधित असला तो कुठल्याही पंथाचा असू द्या, त्याला कुळदेवी ही आहेच आहे. 3.5 शक्तिपीठ आहेत, त्यातले 3.5 शक्तिपीठातली एक देवी तुमची कुळदेवी, आणि जी तुमची कुळदेवी आहे तिची उपासना तुम्ही दुर्गा समजून करायची आहे. माहिती शक्तिपीठ किती आहेत? बऱ्याच लोकांना माहित नाही. आता तू म्हणली 3.5, म्हणजे मी चुकले. तू ही चुकलेली आहेस. एकूण शक्तिपीठ 51 आहेत. जेव्हा सती गेली, म्हणजे सती तिच्या पतीचा सन्मान ठेवला गेला नाही म्हणून तिने यज्ञात उडी मारली, आणि भगवान शंकर ते त्या ठिकाणी आले, कारण शंकराचा अपमान त्या यज्ञात बोलवलं नव्हतं, आणि त्यांनी तिचं ते कलेवर उचललं आणि ते घेऊन त्रिभुवनात हिंडू लागले. अरे माझी पत्नी तुम्ही अशा पद्धतीने ती जळून मेलेली आहे. आणि ते त्राहिमाम त्यांनी करून सोडलं. ते भयंकर त्यांच्या स्त्रीविरह, त्यांना त्यांच्या पत्नीचा विरह सहन झाला नाही. त्यावेळेस तो शांत करण्यासाठी भगवान विष्णूने त्यांचं चक्र सोडलं त्या शरीरावर, कलेवरावर त्या सतीच्या, आणि त्या सतीचे एकूण 51 तुकडे झाले. ते 51 ठिकाणी पडले. ती शक्तिपीठ, त्यातले 3.5 तुकडे आपल्याकडे पडले. ती 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रात असलेली ती ठिकाणे, ती 3.5 शक्तिपीठ. सर मला वाटतं याच्यावर मग मी एक ते ठिकाण पाहिलेलं आहे जे जम्मू काश्मीरमध्ये जिंद्रा या ठिकाणी, आणि त्याला मी भेट दिली होती. मग मला वाटतं आणि तिथे सतीच्या त्या नाभीचा भाग तिथे पडला होता. अगदी बरोबर सांगते तू, अगदी बरोबर सांगते. वैष्णव देवी पासून ते अगदी भरपूर देवी आहेत, त्या 51 देवी. आपल्याला खरं तर एवढ्या कमी वेळात वास्तुशास्त्राने हा विषय घेऊन खरंच खूप कमी वेळात आपण बोलतोय. याच विषयाला मी पुढे नेणार आहे, कारण कुलदेवता जर माहित नसेल तर काय करायला हवं, हाही माझ्या मनात प्रश्न आहे. पण त्याआधी आपण एक फोन घेऊया. सायली बोलतात आपल्याशी, नवी मुंबईहून. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, मी नवी मुंबईहून सायली बोलते. गुरुजी नमस्कार. बोला सायली. हा, माझं म्हणणं असं आहे की नवरात्रामध्ये आपण पूजा करत नाहीत, त्यामुळे ते फुलं वगैरे वाहिलेले असतात, ते सुकतात त्याच्यामध्ये देव्हाऱ्यामध्ये. बरोबर. आणि मग ते फुलं काढायची का नाही काढायची, आणि माझी जन्मतारीख पण गुरुजी मला सांगायची. तुम्हाला सांगा. 4/8/1982 आणि वेळ रात्री 9:45 उस्मानाबाद. तुम्ही मला सांगा 4/8/1982 अशी सांगितली, बरोबर आहे का? हो. आणि उस्मानाबाद. आणि वेळ काय? 9:45 रात्री. आणि बोला. आणि गुरुजी मला म्हणजे शापित पत्रिका आहे म्हणून सांगितले, आणि मला तब्येत माझी खूप सारखी आजारी असते. ओके. तुम्हाला मुलं बाळ काय, लग्न झालेलं आहे? एक मुलगा आहे. हो, एक मुलगा. व्यवस्थित चाललंय? तर बाकी काही सांसारिक कटकटी आहेत का?
संसारिक कटकटी काही नाही आहेत, पण शापित पत्रिका याचा अर्थ मला कळत नाही. म्हणूनच मी तुम्हाला विचारलं. मकर रास आहे का तुमची? तुम्ही मकर रास बघता ना? हो. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. मकर रास आहे. मकरेचा स्वामी शनी असतो. शनी हा प्रत्येक गोष्टीत थोडासा उशीर करणारा असतो आणि प्रत्येक असं यांना जे कोणी सांगितलंय की शापित पत्रिका आहे, तर त्यांची पत्रिका शापित नाहीये. ज्यावेळेस पत्रिका शापित असते त्यावेळेस त्या घरामध्ये अत्यंत अशांतता असते, किंबहुना पती पत्नीमध्ये अजिबात जमत नाही. संतती प्राप्ती वगैरे मध्ये अडथळे येतात. त्याशिवाय शारीरिक जे आजार असतात ते कधीही न बरे होणार आहे, परंतु त्या आजारांचं निदानही होत नाही. त्यावेळेस अशी पत्रिका ही शापित मानली जाते. तुम्हाला अर्धकाल सर्पयोग आहे, तुमची पत्रिका शापित नाही, काळजी करण्याचं काही कारण नाही. परंतु तुम्ही उपासना तुमच्या कुलदेवीची करावी, त्याचा तुम्हाला अत्यंत फायदा होईल. परंतु 16/7/2013 पर्यंत तुम्हाला राहूची महादशा होती. 1995 पासून लक्षात घ्या, 2013 पर्यंत 18 वर्ष तुमची भयंकर चढउताराची गेली. याच काळात तुमचा विवाह, तुमची संतती, तुमचं घर वगैरे या सगळ्या गोष्टी याच काळात तो होणार. चांगल्या वाईट गोष्टी याच काळात घडणार. शापित वगैरे काही नाही. राहूच्या महादशेमुळे तुम्हाला थोडा त्रास झालाय. पत्रिका अतिशय उत्तम आहे. पुढचा काळ म्हणजे गुरुच्या महादशेमध्ये 2013 जुलै सुरू झालेला आहे आता. त्यानंतर 2029 पर्यंतची 16 वर्ष अत्यंत आनंदाची. त्याच्या पुढची तर खूपच चांगली आहे. 2029 ते 48 शनीची महादशा तुमच्या आयुष्यामध्ये खूप उत्क्रांती घडवेल. परंतु कायमस्वरूपी डाव्या पायाचा विकार मात्र तुम्हाला होणार आहे. त्याला मात्र तुम्हाला सांभाळावं लागेल. जसं की गुडघ्याचे रिप्लेसमेंट्स, गुडघा दुखणे, पाय मोडणे वगैरे वगैरे. राहता राहिला प्रश्न तुमचा पहिला, ज्यामध्ये तुम्ही म्हटला होता की जे देवांना आपण फुलं वाहिलेली आहेत ती विसर्जन करायची का नाही. अर्थात ती त्याच दिवशी, ज्या दिवशी तुम्ही पूजा केली, दुसऱ्या दिवशी तुम्ही देव बसवले, देव तुम्ही झाकून ठेवले, पूजा बंद करले, त्याच वेळेस खरं तर ते उचलून ते सर्व निर्माल्य तुम्ही विसर्जित करायला हवं होतं. आता जर ती प्रथा नसेल, तुम्ही केलं नसेल, तर आता देवांना हात लावायची गरज नाही. तसंच राहू द्या, नंतर तुम्ही काढू शकता. असेच वारंवार मला वाटतं प्रश्न येत राहतील आणि त्या प्रश्नांची आपण उत्तर देऊया. आणि मगाशी जो मी प्रश्न विचारला तुम्हाला की जर कुलदेवी माहित नसेल तर नेमकं काय करायला हवं, त्या प्रश्नाचंही मी तुमच्याकडून उत्तर जाणून घेणार आहे. पण पुन्हा एकदा घेऊया इथे छोटीशी विश्रांती. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आनंद पिंपळकर यांच्याकडून मार्गदर्शन घेतो, अर्थातच वास्तुशास्त्र आणि नवरात्रोत्सव या विषयाच्या अनुषंगाने. सर, मगापासून मी तुम्हाला हेच विचारते की कुलदेवी जर आपल्याला माहित नसेल तर नेमकं काय करायचं? बरोबर. आता कसं आहे माहिती आहे का की अनेक पारंपरिक शास्त्रकारांनी अनेक प्रकार सांगितलेले आहेत की कुलदेवी माहीत नसेल तर काय केलं पाहिजे. आता तुम्ही याला श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा म्हणा, मला काही माहीत नाही. मला फक्त हे माहिती की रीतिरिवाजानुसार पूर्वज आम्हाला जे सांगत आले ते मी तुम्हाला सांगतो. याच्या मागं सत्य काय असत्य काय हा ज्याचा त्यांनी अनुभव घेण्याचा भाग आहे. परंतु ज्यांना आजपर्यंत हा उपाय करून सांगितलेला आहे त्यांना मग तो त्याचा उपयोग पण झाला आहे. त्यांना त्यांची कुलदेवता समजली पण आहे. मग तो मनाचा खेळ असेल, श्रद्धेचा भाग असेल, नाही तर काही असेल. मी नेहमी म्हणतो की तुम्ही कोणत्याही मंदिरात जाता तेव्हा तो देव तर दगडाचाच असतो. तर तो दगडाचा देव जर पावतो याचाच अर्थ तुमची श्रद्धा तुम्हाला फळ देते. श्रद्धावान लभते हे फलम. मग मी सांगितलेला उपाय पूर्वजांनी सांगितलेला असल्यामुळं त्याचं निश्चितच फळ तुम्हाला मिळायला हरकत नाही. आणि माझं नेहमी म्हणणं असतं रचना की कोणत्याही या आपल्या उपायांना खर्च येत नाही, कोणी म्हणणार नाहीये, तर करून बघायला काहीही हरकत नाही. यासाठी एक साधा सोपा उपाय शास्त्रकारांनी जो पारंपरिक मध्ये आहे, कुठल्याही शास्त्रात लिहिलेला नाही परंतु पारंपरिक आलेला आहे, म्हणजे आजीनी मला मी पुढं असे पिढी दर पिढी आलेला एक उपाय आहे. ह्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की एक नारळ जो सोलायचा आहे, आपला असोला नारळ नाही, म्हणजे हिरवा नारळ नाही, नॉर्मल नारळ, आपण जो नारळ फोडतो तो नारळ, तर तो सोलायचा आहे. त्याची शेंडी वगैरे ठेवायची. घरामध्ये आपलं कुळदेवता, आपल्या घरामध्ये जे आपले देव आहेत, देवालय आहे, देवघर आहे, त्या ठिकाणी ते ठेवायचा आहे तो नारळ. नारळाची शेंडी देवाकडे करायची आणि छोट्या कापराच्या वड्या मिळतात, पहा, छोट्या वड्या मिळतात, मोठ्या नाही, छोट्या मिळतात. त्यातली रोज एक कापराची वडी सकाळी आणि रोज एक संध्याकाळी त्या नारळाच्या टणक भागावर ठेवून ती जाळायची आहे. एकदा तुम्ही सकाळच्या वेळेस समजा आज सुरू केलं तुम्ही, असं 7-7-7 असं 3 सप्ताह करायचे, 3 आठवडे करायचे, म्हणजे 7-21 दिवस करायचे. 21 दिवसामध्ये त्या नारळावरती तुम्ही एक कापूर ठेवलाय, कापूर पेटवलाय. ती कापराची वात जळेपर्यंत हात जोडून त्या नारळाकडे आणि त्या कापराच्या वातीकडे बघायचे आणि आपल्या त्या कुळदेवतेला प्रार्थना करायची की हे कुळदेवते, आम्हाला तू माहीत नाहीये, आम्हाला तुझ्याबद्दल काहीच माहीत नाही, आम्हाला तुझी सेवा करण्याची मनोभावे इच्छा आहे, परंतु आम्हाला जोपर्यंत तुझा दृष्टांत होत नाही किंवा तुझ्या अस्तित्वाचं आम्हाला जाणीव होत नाही, आकलन होत नाही, जाणीव होत नाही, तोपर्यंत आमचं जीवन निष्फळ आहे. तिची स्तुती करायची, तिची प्रार्थना करायची. ते विजून दिल्यानंतर तुम्ही नारळ तो तसाच संध्याकाळी तो तसाच ठेवायचा आपल्याला 21 दिवस. संध्याकाळी परत 3 सांजेच्या वेळेस अशा पद्धतीने हे 21 दिवस उपचार करायचे, दिवसातून 2 वेळा करायचे. पण हे करत असताना या 7 दिवसांमध्ये किंवा या 21 दिवसांमध्ये जर नारळाला तडा गेला आपोआप,
नारळाला तडा गेला तर तो नारळ फोडून खाऊन टाकायचा आणि त्याच्याऐवजी दुसरा नारळ आणून ठेवायचा आहे. आणि जर तडा गेला नाही तर तो नारळ 7 दिवसांनी पाण्यात विसर्जित करायचा आणि नवीन नारळ घ्यायचा. म्हणजे 21 दिवसांसाठी 3 नारळ घ्यायचे. एक्झॅक्टली. आणि मध्ये आधी कधीही त्याला क्रॅक गेला, चीर गेली तर लगेचच नवीन नारळ घ्यायचा, जुना नारळ फोडून खाऊन टाकायचा. पण मला आणखीन एक प्रश्न असा विचारायचा की समजा 3 ते 4 दिवस झालेले आहेत आणि नारळाला तडा दिला तर मग पुन्हा पहिल्यापासून 21 दिवस असे मोजायचे? ते मागचे दिवस मोजायचे, मागचे दिवस मोजायचे. तडा गेलेला दिवस हा पण धरायचा त्याच्यामध्ये, त्याच्याऐवजी दुसरा नारळ ठेवून आपलं पुढे कंटिन्यू करायचं. म्हणजे जे शिल्लक असतील ते. आता हे जेव्हा 21 दिवसाची आपली जी परिक्रमा म्हणू आपण किंवा ही साधना म्हणू, या साधनेमध्ये 21 दिवसामध्ये असा तुम्हाला अनुभव येईल की कोणीतरी अरे आम्ही आत्ताच तुळजाभवानीला जाऊन आलो, हा देवीचा प्रसाद आहे, तर तुम्ही तो संकेत समजावा. किंवा कोणीतरी जाता जाता तुम्ही रस्त्याने चाललाय आणि अचानक हवेने एखादा कागद ओढलाय आणि तुमच्या अंगावरती येऊन चिकटलाय, म्हणजे अशी उदाहरणं पाहिली आहेत. तर तुम्ही आता हे काय मी मराठी हिंदी चित्रपटात सिरियलचं सांगत नाहीये, हे असं होतं, बऱ्याच वेळा अनुभव आहे. तर तो फोटो पहा की अरे हे तर आपल्या कोल्हापूरच्या आईचा फोटो आहे. किंवा स्वप्नामध्ये सारखं काही ना काहीतरी दृष्टांतिक एखाद्या देवीचं सवारंवार दर्शन घडणं, याच्यातून सुद्धा ती देवी तुमच्याशी बातचीत करेल किंवा ह्या उपायाने सुद्धा तुम्हाला तुमची कुळदेवी कुठली आहे हे समजेल. आता जर हे तुम्हाला समजलंच नाही किंवा या 21 दिवसामध्ये जर तुम्हाला तुमच्या कुळदेवतीचा कुठलाही आभास झाला नाही तर मग काय करायचं? अशा वेळेस ज्याचे त्याचे गोत्र ठरलेले असतात त्या गोत्रानुसार आणि ज्याच्या त्याच्या रीतिरिवाजानुसार त्यांनी त्याची ती देवता सांभाळाव्यात. जसं की जे पूजा अर्चना करतात जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी कोल्हापूरची अंबाबाई असेल, क्षात्र तेज वगैरे असणारी जी मंडळी त्यांच्यासाठी मग बाकीच्या देवता असतील. या पद्धतीने विभागल्यात. म्हणजे ह्या विभागण्यामागचं कारण काय होतं यामागं खोलात शिरण्यात काहीच अर्थ नाही, परंतु प्रत्येकाची कुलदेवी मात्र निश्चित ठरलेली आहे आणि या उपायाने तुमच्या स्वप्नात येऊन अगर तुम्हाला एखाद्या माध्यमातून तुमच्या समोर तिचं अस्तित्व जाणेल आणि मग ती तुम्ही कुलदेवी म्हणून स्वीकार करून तिचा पुढं पूजा अर्चा करून तिची चोळी बांगडी करणं, वर्षानुवर्ष त्या देवीला जाणं गरजेचं आहे. मला वाटतं तुम्ही एवढी छान माहिती एवढी विस्तृतपणे खरं तर लोकांना दिलेली आहे, प्रेक्षकांना दिली, आणि मला वाटतं ते हा निश्चितच उपाय करतील ज्यांना माहित नसेल की आपली कुलदेवी नेमकी कोण आहे. आणखीन एक फोन घेऊया. पनवेलहून रंजना बोलतात, आपल्याशी बोला, तुमचा प्रश्न विचारा. तुमच्या फोनचा टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा आणि तुमचा प्रश्न सलग विचारा. हॅलो. हा बोला. हा नमस्कार सर. बोला. खूप दिवस तुम्हाला फोन लावते, पहिल्यांदा लागलाय. प्रथम ते आनंद वस्तू बद्दल तुमचं अभिनंदन. खूप छान कॅलेंडर आहे. साईराम, पाहिलं तुम्ही कॅलेंडर? हो माझ्याकडे आहे, मी सगळ्यांना घ्यायला लावलं. 2014चं मिळालं तुम्हाला नवीन वर्षाचं? हो नवीन वर्षात म्हणजे 13चं आहे. नाही, आता 2014चं सुद्धा कॅलेंडर आलेलं आहे. 2014चं कॅलेंडर गणपतीच्या पहिल्याच दिवशी आलेलं आहे. फार लिमिटेड एडिशन्स आहेत. तुम्ही लवकरात लवकर कॅलेंडर घेऊन टाका, तुमच्या मैत्रिणींनाही सांगा. भरपूर माहिती आहे. नक्की. आणि मला असा प्रश्न विचारायचा आहे की मी देव तर घरी बसतात सासरी, म्हणून मी घरात फक्त पानावर देव बसवते आणि त्यातली रोज फुलं बदलते. बरं. आणि अखंड दीप लावते. हे चालू शकतं ना? चालू शकतं. प्रत्येक ठिकाणच्या प्रथा, म्हणजे तुम्ही नवरात्री पुरतं विचारताय का कायमस्वरूपीचं विचारताय? करू शकतात. काही ठिकाणी देवतांची पूजा केली जाते आणि काही घरांमध्ये देवतांची पूजा अजिबात केली जात नाही, फक्त देवीची पूजा केली जाते. तुमच्याकडे तुमच्या सासूबाईंना किंवा सासरी तुम्ही विचारा त्यांच्याकडे काय पद्धत आहे. बऱ्याच ठिकाणी देवतांची पूजा केली जाते, काही चुकीचं करत नाही. पुढे ते अखंड दीप पण लावत असतात आणि मला वाटतं की खूप जास्त चांगलं आहे. आणि मला आणखीन एक विचारायचं की हे जे अखंड दीप लावण्याची जी एक प्रथा असते किंवा ती परंपरा असते, तो तेलाचा लावावा की तुपाचा? बरोबर, खूप चांगला प्रश्न आहे. तुला माहिती आहे की ते दिवा लावण्यामागं, आता तर लाईट आलेत, पूर्वीच्या काळी लाईट नव्हते, त्यावेळेस आपण देवापुढे दिवा लावला